नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आता कमळीवर अनिकाने खूप जबरदस्त प्लॅन करत असा खूप मोठा हल्लाबोल केलेला आहे. खरंच आता या एवढ्या मोठ्या संकटातून आपली लाडकी कमळी कशी स्वतःला निर्दोष ठरवू शकेल? खरंच आता कमळी स्वतःला निर्दोष ठरवू शकेल की खरंच तिच्यावर काहीतरी गुन्हा दाखल आता ट्रस्टी लोक करणार आहे? हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत की कशा प्रकारे आता कमळी स्वतःचं रक्षण करू शकते की नाही. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इकडे मात्र आता कमळी खूप विचारात पडलेली असते की खरंच ही जे काही CCTV फुटेज आपण बघितली त्यामध्ये खरंच मी हुबेहुबी कशी दिसली? खरंच मी त्या मुलाला तर काही सांगितलं नाही, पण ती प्रत्यक्ष आपल्यावर आरोप कसे करत आहे? तर इकडे मात्र आता ऋषी, निगी हे सर्वसुद्धा आता खूप टेन्शनमध्ये पडलेलं आहे. कारण आता उद्या ट्रस्टीनं मीटिंग घेण्याचं, प्रिन्सिपलने ट्रस्टीसोबत मीटिंग घेण्याचं ठरवलेलं असतं आणि या मीटिंगमध्ये जर कमळी निर्दोष सिद्ध नाही झाली तर तिचं पूर्ण शिक्षण हे व्यर्थ जाऊ शकते. ते पुन्हा कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. म्हणून आता कमळीच्या आणि सर्व ऋषीच्या मनामध्ये नुसतं गोंधळ आणि गोंधळ उडाला आहे. तर आता तेच ऋषी इकडे तिच्या आईशी बोलते, तेव्हा आता इकडे नयनतारा बोलते की आताच मी सध्या अन्नपूर्णा मॅडमला ही सर्व काही बाब आहे हे कळवली आणि ते आत्ताच्या आत्ता लगेच येण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. पण ऋषी, खरंच तू जेवढं सांगते ना तेवढं मी तुला सांगते, मला असं वाटते की कमळी असं नाही करू शकत. कारण मी तिला खूप वेळा बघितलं, ती प्रत्येकाची मदत करते, असं चोरी वगैरे ती करणार नाही. त्यावर ऋषी बोलते, आई हो ना गं, मलासुद्धा माहिती आहे की कमळी असं काही करू शकत नाही आणि तिनं जर तिच्यावरची गुन्हा निर्दोष सिद्ध ती झाली नाही तर तिचं शिक्षण पूर्ण वाया जाऊ शकते. त्यावर इकडे आता नयनतारा बोलते की ऋषी, तू कसलीही चिंता करू नको, तू तुझ्या परीनं काहीतरी प्रयत्न कर आणि मी सुद्धा काही प्रयत्न करणार ज्यामुळे आता कमळी निर्दोष सिद्ध होणार. तर ऋषी बोलते, खरंच आहे, तू कमळीसाठी सर्व काही करणार? त्यावर आता इकडे लगेच नयनतारा बोलते की मी कमळीसाठी काहीही करत नाही ऋषी, मला फक्त एका निर्दोष मुलीवर अन्याय होताना बघायचं नाही. कारण तुला तर माहिती आहे, अन्नपूर्णा मॅडम आणि मी कोण्याही निर्दोष व्यक्तीवर कधीही अन्याय होऊ देत नाही. तर इकडे मात्र आता खूप जोमानं प्रत्येक गोष्ट बारीकीने ऑब्झर्व करत आता नयनतारा प्रत्येक CCTV फुटेज बघत असते आणि प्रत्येक काय झालं ती कमळीकडून पूर्ण काही जे काही डिटेल असते ते ऋषीकडून आणि कमळीकडून गोळा करते आणि त्याच्यावरती खूप सारा विचार करते. तर इकडे दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि अन्नपूर्णा सरळ कॉलेजमध्ये आलेली असते, बाहेरगावून कॉलेजमध्ये आलेली असते. तर राजन आणि बाकी जे काही ट्रस्टी मंडळी असतात त्यांनी प्रिन्सिपलनी सर्वांना बोलावलेलं असतं. तर ते सुद्धा आता प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तर इकडे मात्र आता कामिनीसुद्धा त्या ऑफिसमध्ये आलेले असतात, कारण तीसुद्धा एक ट्रस्टीचा मेंबर असते, त्यामुळे तीसुद्धा कॉलेजमध्ये आलेली असते. तर इकडे मात्र आता अनिका बोलते की ग्रॅनी, हे बघ, तू एक मेंबर आहे ट्रस्टीचा आणि यामधून ही कमळी निर्दोष सुटता कामा नाही. त्यावर आता लगेच इकडे कामिनी बोलते, ए अनिका, तू बघ आता मी काय करते आणि कसं या कमळीचं शिक्षण बंद करून तिचा बोरी बस्तारा भरून तिला या गावाकडे हाकलून देते. असं बोलत आता दोघीसुद्धा खूप खुश होतात. तर इकडे मात्र आता नयनतारा जे काही पुरावे तिच्याकडे असतात त्याचा सतत विचार करत आता हॉस्टेलवरती पोहोचलेली असते, ते म्हणजे अनिकाच्या मैत्रिणीच्या रूमवर. तर इकडे दुसरीकडे मात्र ट्रस्टीची मीटिंग चालू असते. तेव्हा आता अन्नपूर्णा बोलते की ऋषी, काय झालं, नयनतारा आतापर्यंत आली नाही का? त्यावर ऋषी बोलते की आई निघालेली होती आणि मी आत्ताच तिला कॉल केले, बस ती लगेच 10 मिनिटात मीटिंगमध्ये पोचणार आहे आणि अन्नपूर्णा मॅडम, तुम्ही मीटिंग चालू करावं असं मॉमनी मला सांगितलं. तर त्यावर इकडे मीटिंग चालू झालेली असते आणि कमळीकडे कोणताही ठोस पुरावा नसते की ज्यामुळे ती स्वतःला निर्दोष सिद्ध करणार. तर आता जे काही असते प्रिन्सिपलने त्या मुलालासुद्धा बोलावलेलं असतं. तर अशा प्रकारे आता अन्नपूर्णाला पूर्ण विश्वास असते, पण आता ती ट्रस्टी असल्यामुळे तसं काहीही बोलू शकत नाही. पुराव्याशिवाय ती कमळीची साईड धरू शकत नाही, पकडू शकत नाही. तर ऋषीलासुद्धा खूप दुःख होते की आता कमळीसाठी तो काहीही करू शकत नाही. तर आता इकडे मात्र
कामिनीने असा काही डाव रचलेला असतो ज्यामध्ये फक्त आणि फक्त कमळी ही गुन्हेगारच सिद्ध होते. तर तेवढ्यातच आता कमळीला रेड मार्क देण्याचं ठरवण्यात येते. त्यावर आता इकडे पुन्हा पुन्हा कमळी रडतच बोलते की मी काहीही केलेलं नाही आहे, अन्नपूर्णा आजी मी काहीही केलेलं नाही आहे, हा फक्त तुम्हीच मला वाचवू शकता आणि मला रेड मार्कपासून वाचवू शकता. त्यावर अन्नपूर्णाचे हात बांधलेले असतात, कारण आता अन्नपूर्णा नात्यापेक्षाही सत्याला महत्त्व देते. त्यावर आता लगेच ती बोलते की कमळी मी आता काहीही करू शकत नाही, पण मी एवढं नक्की करणार की मी लवकरच तुला निर्दोष सिद्ध करणार. त्यावर इकडे आता लगेच कमळीसाठी एक फॉर्म आणलेला असतो. आता त्या फॉर्मवर रेड साईन मारणार. तेवढ्यातच तिथं येते जबरदस्त एंट्री घेत, ती म्हणजे नयनतारा. आता नयनतारा सर्वांना बोलते की थांबा, आणखीन असं काहीही सिद्ध झालेलं नाही की कमळीच निर्दोष आहे. त्यावर आता इकडे लगेच कामिनी उठून उभी राहते आणि बोलते की नयनतारा, आता तू मीटिंगमध्ये नव्हती आणि सर्व ट्रस्टींनी ठरवलेलं आहे की यामध्ये फक्त आणि फक्त कमळीची चूक आहे. कमळीच्या सांगण्यावरून त्या मुलाने चोरी केलेली आहे. त्यावर आता इकडे नयनतारा बोलते की हो, मान्य आहे की कमळीच्या सांगण्यावरूनच त्या मुलाने चोरी केलेली आहे. आता सर्व मात्र असं नयनताराच्या तोडून ऐकून पुन्हा चकित होऊन जातात आणि पुन्हा ऋषी बोलते मॉम तू काय बोलते. त्यावर आता इकडे नयनतारा बोलते ऋषी तू मधात बोलू नको, मी काय बोलते ना सर्वांनी शांततेत ऐका. ट्रस्टी या नात्याने मी सुद्धा या ट्रस्टीचा एक मेंबर आहे आणि मेंबर या नात्याने मी तुम्हा सर्वांना काहीतरी दाखवण्यात येते. तर लगेच आता एक CCTV फुटेज आता लगेच नयनताराने सोबत आणलेली असते, ती आता सर्व लगेच लॅपटॉपवरती लावतात. तर त्या लॅपटॉपवरती असं दिसून आलेलं असतं की कॉलेजच्या बॅक साईडकडे त्या मुलांना पैसे देताना चक्क आता अनिकाची मैत्रीण त्या CCTV फुटेजमध्ये दाखवण्यात येते. त्यावर आता सर्व चकित होऊन जातात आणि बोलतात की खरंच हिने सर्व काही केलेलं आहे का कमळीच्या नावाने. तर लगेच आता नयनतारा त्या मुलीला आवाज देते जी की अनिकाची मैत्रीण असते. आता अनिकाच्या मैत्रिणीने नयनताराने धमकी दिल्यानंतर की तुला या कॉलेजमधून बाहेर काढण्यात येणार तू जर खरं खरं बोलली नाही तर. आता नयनताराच्या अशा धमकीमुळे तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला असतो की कशा प्रकारे ती अनिकाच्या सांगण्यावरून चक्क कमळीचे कपडे धारण करून, कमळी जसा वेश धारण करते, ती जशी राहते तशा पद्धतीने त्या मुलाला भेटण्यासाठी गेली आणि तिनेच अनिकाच्या सांगण्यावरून त्या मुलाला पैसे दिले आणि हे काम करण्यासाठी सांगितलं आणि हे काम केल्यानंतर सर्व आरोप ते कमळीवरती टाकण्यात सांगितलेलं असतात. अशा प्रकारे आता नयनताराच्या हुशारीने आणि अनिकाच्या मैत्रिणीने सर्व ट्रस्टी मेंबरसमोर आता प्रूफ केलेलं असतं की हे जे काही केलेलं आहे हे सर्व काही झालेलं असते. यामध्ये कमळीचा काहीही दोष नाही आहे. यामध्ये फक्त अनिकाच्या सांगण्यावरून त्या मुलाने आणि अनिकाच्या मैत्रिणीने हा सर्व गोंधळ घातलेला असतो. तेव्हा मात्र आता लगेच नयनताराने असं प्रूफ केल्यानंतर अन्नपूर्णा उठते आणि बोलते की अनिका हे काय आहे, तू आजपर्यंत आमच्या सर्वांसमोर जे काही खोटं नाटक करत होती चांगुलपणाचं हे सर्व खोटं आहे आणि तू आतापर्यंतसुद्धा तुझ्या करण्या बदललेल्या नाही आहे. हे काय तू कमळीला चांगुलपणाचा आड दाखवून फसवण्याचा प्रयत्न करत आहे, तिचं शिक्षण बंद करण्याचा प्रयत्न करत आहे असं बोलत आता जबरदस्त अशी अनिकाच्या कानाखाली मारते. तर आता लगेच अन्नपूर्णा निर्णय घेते की रेड मार्क ही कमळीला न देण्यात यावी आणि हीच रेड मार्क आता अनिकाला देण्यात यावी असा ती आता सर्व ट्रस्टींसमोर तिचा प्रस्ताव मांडते. तर आता ट्रस्टीने सुद्धा तो प्रस्ताव ॲक्सेप्ट केलेला असतो. तर सुद्धा तिकडे कामिनी तिला वाचवण्याचा प्रयत्न करतं, पण सर्व ट्रस्टी एका इकडे झाल्यामुळे आता कामिनीसुद्धा काही करत नाही. तर अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीने अनिकाला आता रेड मार्क दिलेला असतो. तर अशा प्रकारे नयनतारामुळे आता आपली कमळी निर्दोष सिद्ध झालेली असते. तर आता लगेच कमळी हात जोडून नयनताराला धन्यवाद बोलते आणि ऋषीसुद्धा. तर अशा प्रकारे आपली लाडकी कमळी आता नयनताराच्या हुशारीने निर्दोष सिद्ध झालेली असते. तर खरंच प्रेक्षकांनो आता नंतर कमळी नक्की काय करणार आहे, खरंच अनिकाला आता रेड मार्क मिळणार आहे का, आता
कायमचं अनिकाचं कॉलेज बंद होणार आहे का? आता खरंच मालिकेमध्ये काय धमाकेदार ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहेत हे पाहणंसुद्धा खूप रंजक आहे. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.